नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहोत ताथवडेमध्ये, कारण ताथवडेमध्ये एक जबरदस्त असा 4 एकरचा नवीन प्रोजेक्ट लॉन्च झालेला आहे, जिथे 3.25 BHK आहे आणि 2.25 BHK. आता तुम्हाला सुद्धा माहित नाही ना हे 0.25 BHK म्हणजे काय, तर तो असणार आहे इथला डेडिकेटेड पूजा स्पेस. आणि तो पूजा स्पेस बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आजचा आपला प्रोजेक्ट या औंधरावेत BRTS रोडच्या आणि मुंबई बँगलोर हायवेच्या अगदी सेंटरलाच लोकेट करतो. तर मंडळी, आता आपण आलेलो आहोत आजच्या आपल्या प्रोजेक्ट लोकेशन वरती आणि इथे तुम्ही बघू शकता की तुमच्या घरामध्ये लागणारे सगळे वुडन डोर्स आहेत, त्याचबरोबर इलेक्ट्रिकल फिटिंग्स आहेत, वायर्स आहेत आणि हो, प्लंबिंग मटेरियल सोबतच रॉ कन्स्ट्रक्शन मटेरियल सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. आणि इथे एक नसून दोन शो अपार्टमेंट्स आहेत. बघा ना, या बाजूला आहे 2.25 BHK आणि या बाजूला असणार आहे 3.25 BHK. आता हे 3.25 BHK आणि 2.25 BHK म्हणजे काय, तर इथे तुम्हाला डेडिकेटेड पूजा स्पेस मिळून जातो. म्हणजेच इथे आपल्या संस्कृतीनी आणि कल्चरवरती खूप जास्त लक्ष दिलेलं आहे, त्यामुळेच पूजा स्पेस मिळतोय. आणि हे घर सुद्धा जे आहे ते ईस्ट टू वेस्ट फेसिंगच असणार आहे. सोबतच तुम्ही बघाल तर इथे हा सुंदर असा 8 फीट हाईटचा वुडन लॅमिनेटेड डोर मिळतो, जिथे ही वुडन फ्रेम सुद्धा आहे. आणि खाली बघताय तुमच्या घराला उंबरठा देखील आहे, म्हणजे घरासमोर सुंदर अशी रांगोळी तुम्ही काढू शकता, इथे उंबरठ्याची पूजा करू शकता, दिवे लावू शकता, तोरण लावू शकता. किती सुंदर आहे ना. जर तुमच्या सेफ्टीचं विचाराल तर इथे त्यासाठी व्हिडिओ डोरबेल सुद्धा दिलेला आहे, म्हणजेच घरामध्ये आतमधूनच स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता की बाहेर कोण गेस्ट आलेलं आहे. आणि आत येऊन जर बघाल तर या वुडन लॅमिनेटेड डोर सोबत तुम्हाला हे 1 टचचं डिजिटल डोर लॉक सुद्धा देण्यात आलेला आहे. आणि इथे ही तुमची लॉबी सुद्धा बघा ना, जी खरंच किती मोठी आहे, म्हणजेच 5x6 आहे. त्यामुळेच अगदी घरामध्ये येताच एकदम प्रसन्न आणि हॅपी वाइब येऊन जाते. बघा ना, या बाजूला तुमचं शू रॅक किती प्रॉपरली डिझाईन होणार आहे आणि सोबतच एक आर्टिफॅक्ट जरी ठेवलं किंवा मस्त असं शोपीस डिझाईन केलं तर भारीच दिसेल. आणि लिव्हिंग एरिया तर विचारूच नका, जो 11x21 फुटांचा आहे. म्हणजे मोठा तर आहेच, पण सोबतच 11 आणि 21 म्हणजे साईजच्या संख्या सुद्धा अगदी शुभ आहेत. किती मस्त वाटतंय ना हे सगळं. या बाजूला टीव्ही युनिटसाठी डेडिकेटेड वॉल. तसं तर इथलं इंटेरियर सुद्धा सुंदरच आहे आणि तुम्ही सुद्धा अजून सुंदर करू शकता इथे एक छानसा एल शेप सोफा वगैरे सगळं काय डिझाईन करून. आणि प्रश्न विचाराल इथे फ्रेश हवा आणि व्हेंटिलेशनचा, तर एवढी मोठी बाल्कनी सुद्धा आहे, जी अटॅच्ड अँड कवर्ड आहे बरं का. या बघूया. अरे वा, किती सुंदर. बघितलं तुम्ही, मी म्हटलं होतं ना तुम्हाला की इथे तुमच्या संस्कृती आणि कल्चरवरती खूप जास्त लक्ष ठेवलेलं आहे. म्हणूनच तर इथे तुम्हाला हे तुळशी वृंदावन जे आहे ते कंपल्सरी मिळणार आहे तुमच्या बाल्कनीमध्ये. त्यामुळेच किती फ्रेश आणि प्रसन्न वाइब आहे या बाल्कनीत सुद्धा. बघता तुम्ही या बाल्कनीचे फीचर्स सुद्धा किती मस्त आहेत. म्हणजे या डिझायनर अँटीस्किटच्या टाइल्स सोबतच टेक्स्चर्ड पॅन्ट बाल्कनी 3 साइडेड कवर्ड आहे आणि तुमच्या सेफ्टीसाठी आणि व्ह्यूसाठी हे ग्लास फसाड सुद्धा देण्यात आलेले आहे. आणि जर तुम्ही इकडे बघितलं तर बघता तुम्ही मोबाईल चार्जिंग स्टेशन आणि लॅपटॉप चार्जिंग स्टेशन इथे आहे या सरफेस सोबत, जिथे की तुम्हाला हे स्विचबोर्ड कनेक्शन सुद्धा देण्यात आलेलं आहे. म्हणजे तुमच्या सर्व गरजा इथे पूर्ण होतील अशा प्रकारे बाल्कनी आणि हे संपूर्ण घर बनवलेलं आहे. आता जर अमेनिटीज बद्दल जर आपण चर्चा करूया तर इथे तुम्हाला अमेनिटीज सुद्धा तुमच्या हेल्थवरती बेस्ड मिळणार आहेत. म्हणजे हेल्थची सुद्धा इथे काळजी घेतली गेलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला रेफ्लॉक्सिलॉजी वॉक मिळून जातो. तुम्ही म्हणाल आता हे काय नवीन आहे, तर रेफ्लॉक्सिलॉजी वॉक म्हणजे काय, ॲक्युप्रेशर पाथ असतो ज्यावरती आपल्याला विदाऊट स्लीपर आणि चप्पल आपल्याला चालायचं असतं, ज्यामुळे ॲक्युप्रेशर पॉइंट्स ॲक्टिवेट होतात. आणि तुम्हाला तर माहीतच असेल की ॲक्युप्रेशर आपल्यासाठी किती हेल्थ बेनिफिट देऊन जातं. त्यामुळेच तुम्हाला इथे या सगळ्या गोष्टी मिळतात. सोबतच तुम्हाला तुमच्या मुलांसाठी स्केटिंग रिंग इथे मिळणार आहे, बरोबरच गार्डन असणार आहे. त्याचबरोबर अशाच ॲम्युनिटीज ज्या आहेत त्यामध्ये जिम आहे, क्लब हाऊस आहे, स्विमिंग पूल आहे, अशा मल्टिपल लक्झुरियस ॲम्युनिटीज सुद्धा तर आहेत. म्हणजे सगळंच एकदम कडक. आता कसं आहे ना, सर्वांनाच असं वाटतं की त्यांच्या घरातील लिव्हिंग एरिया सोबत जो डायनिंग एरिया आहे तो सुद्धा असाच स्पेशियस मिळायला हवा. मस्त आहे ना. म्हणजे आता बघा ना, 6 सीटर डायनिंग टेबल तर इथे तुम्हाला डिझाईन करून दाखवलाय. म्हणजे तुम्ही सुद्धा एवढाच मोठा डायनिंग टेबल डिझाईन करू शकता, जो खरंच एकदम सुंदर दिसतोय.
आणि मला माहिती आहे तुम्ही अजून सुद्धा प्रतीक्षा करताय ती जागा बघायची जी तुम्हाला सुरुवातीपासूनच वाटते की कशी असेल तो म्हणजे तुमचा डेडिकेटेड पूजा स्पेस. कारण हा 3.25 BHK आहे आणि हा आहे 0.25 म्हणजेच तुमचा डेडिकेटेड पूजा स्पेस. आणि जरा इकडे तरी या ना, हे बघा इथे ही गणपती बाप्पाची मूर्ती खरंच किती सुंदर आणि गोजीरवाणी वाटतेय. गणपती बाप्पा मोरया म्हणजे अगदी घरातील मंदिराचा फील येतोय की नाही. हा डेडिकेटेड स्पेस अगदी असाच तुम्हाला मिळणार आहे. आणि इथे तुम्ही जर असंच मंदिर डिझाईन केलं तर एकदम भारी, कारण हे वास्तू कंप्लायंट आहे. अगदी वास्तूनुसारच ही जागा डिझाईन केलेली आहे. सोबतच तुम्ही इथे वेगवेगळे अजून सुद्धा युजेस करू शकता. क्रॉकरी युनिट आहे किंवा मग तुमचं स्टोरेज स्पेस आहे, असे बरेच युजेस. आणि बघताय किचन सुद्धा तुम्हाला दिसतंय. हे ओपन किचन कॉन्सेप्टचं किचन आहे, ते ऑलरेडी इथे डिझाईन केलेलं आहे. पण ही वॉल जी आहे ना तुम्हाला ती सॉफ्ट मिळून जाते या संपूर्ण 100% मायवन कन्स्ट्रक्शनच्या प्रोजेक्टमध्ये. कारण या वॉलला तुम्हाला इथे रिमूव्ह करण्याचं सुद्धा ऑप्शन आहे आणि एक्सटेंड करण्याचं सुद्धा, म्हणजे कस्टमायझेबल आहे थोडक्यात. आता इकडे बघा, या किचनमध्ये फ्रीजसाठी डेडिकेटेड स्पेस आहे. हा एल शेपमध्ये क्वाड्सचा किचन प्लॅटफॉर्म आहे आणि हा फार जास्त मोठा आहे बरं का. तुम्ही जर इकडे येऊन बघितलं तर नक्कीच तुमच्या लक्षात येईल. बघा ना, इकडे कुकिंग होऊ शकते. इथे कुकिंगसाठीच तुम्हाला हे सिंक दिलेलं आहे. सोबतच इंटेरियर सुद्धा सुंदर आहे. आणि हा तुमचा जो आहे तो सेपरेट ड्राय एरिया आहे, ड्राय बाल्कनी आहे. वॉशिंग मशीनसाठी प्रॉपर स्पेस. इथे हा कनेक्टेड जो आहे तुमचा किचन प्लॅटफॉर्म आहे. पण इथे भांडी धुण्यासाठी म्हणजे युटेन्सिल्स वॉशसाठी जे आहे ते वेगळं इथे सिंक दिलेलं आहे विथ टॅप कनेक्शन. आणि इथे सुद्धा स्विच बोर्ड कनेक्शन आहे. वॉशिंग मशीनसाठी सुद्धा उत्तम सोय केलेली आहे. आणि किचन आहे म्हटल्यानंतर विंडो तर आहेच. आता बघा ना, काय होतं ना, कधी कधी घरातील महिला लेडीज ज्या आहेत ना त्या बिझी असतात किंवा वर्किंग असतात. मग तिथे लहान मुलांना सांभाळण्याचा प्रश्न येतो. म्हणूनच या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला डे केअर सेंटर सुद्धा मिळणार आहे तुमच्या लहान मुलांसाठी. आणि या तुमच्या मुलांच्या बेडरूमचं इंटेरियर सुद्धा एकदम सुंदर आहे बरं का. बघूया. आता तुमच्या घरातील लहान मुलं सुद्धा म्हणतील अलेक्सा टर्न ऑन दी लाईट, आणि लाईट्स लगेच ऑन होतील. कारण या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला मिळणार आहे होम ऑटोमेशन. त्याच कारणाने सगळीकडेच हे टच सेन्सर स्विच बोर्ड्स आहेत. म्हणजेच आता तुम्ही तुमच्या स्मार्टफोनने सुद्धा आणि व्हॉइस कमांडने सुद्धा या संपूर्ण घरातील इलेक्ट्रिक जे अप्लायन्सेस आहेत ते ऑपरेट करू शकता. मस्त आहे की नाही. आणि बघा ना, ही किड्स बेडरूम सुद्धा किती छान वाटतीये, जिथे तुम्ही असंच वॉर्डरोब डिझाईन करू शकता. आणि हा डायस बघून तर मला अगदी लहानपणीची आठवण आली. म्हणजे सापशिडीमध्ये वगैरे स्नेक लॅडरमध्ये ना आपण हेच तर घेऊन खेळायचो. आणि असा राऊंड शेपचा बेड तुम्ही कुठे बघितलाय जो खरंच क्यूट वाटतोय. आणि या बे विंडोला सुद्धा अगदी युनिक असं डिझायनिंग केलेलं आहे. आता बे विंडोमध्ये कसं लहान मुलं बसतील, जेवण करतील, अभ्यास करतील, त्यांना ही संपूर्ण बेडरूमच खूप जास्त आवडणार आहे. आणि ते इथेच खेळणार सुद्धा आहेत आणि टाइम सुद्धा स्पेंड करणार आहेत. म्हणूनच तर एवढी क्यूट बेडरूम डिझाईन केलेली आहे. आणि आता आपण बघूया तुमचा हा कॉमन वॉश बेसिन एरिया, जो अगदी आयडियली डिझाईन केलाय या प्रॉपर स्पेसमध्ये. आणि या बाजूला तुमचं हे कॉमन वॉशरूम आहे, जिथे की अगदी फक्त कोलेरच्या प्रीमियम ब्रँड CP सॅनिटरी फिटिंग्स अँड फिक्चर्स असणार आहेत. सोबतच डिझायनर वॉल टाईल्स, अँटिक स्किटच्या टाईल्स आणि इथे व्हेंटिलेशनसाठी विंडो सुद्धा. आणि या बाजूला असणार आहे तुमची पॅरेंट्स बेडरूम. आता या बेडरूमला ना आपण लेआउटनुसार गेस्ट बेडरूम सुद्धा म्हणू शकतो किंवा पॅरेंट्स बेडरूम सुद्धा. आता यूज शेवटी आपल्यावरतीच डिपेंड आहे की नाही. आता तुम्ही बघा, इथे मागच्या बाजूला हा ओपन वॉर्डरोब तुम्हाला दिसत असेल, जो खरंच युनिक डिझाईन केलाय. आणि मी तर पहिल्यांदाच बघतोय, पण अगदी क्लासिक आणि डिसेंट एकदम भारी वाटतोय या लाईट्स आणि डिझाईन्समुळे, आहे की नाही. आणि हा तुमचा हा बेड तर जरा बघून घ्या, किती सुंदर वाटतोय ना. तुम्ही सुद्धा असाच डिझाईन केलात तर एकदम भारी दिसेल. आणि या रूमचं इंटेरियर सुद्धा किती रॉयल फील देते ना. बघा ना, इथले कर्टन्स वगैरे. अहो, ही तुमची फुल लेंथ विंडो आहे आणि या बाजूला तुम्हाला अटॅच्ड वॉशरूम मिळून जातं. या वॉशरूमचे कलर सुद्धा अगदी तसेच आहेत. म्हणजे रॉयल ग्रीन कलरमध्ये थोडंफार इथलं इंटेरियर डिझाईन केलेलं आहे. आणि या वॉशरूममध्ये सुद्धा अगदी तशाच बॉटल ग्रीन शेडच्या टाईल्स ज्या आहेत त्या लावलेल्या आहेत. वरच्या बाजूने सुद्धा अगदी सुंदर अशा डिझायनर टाईल्स आहेत. आणि CP सॅनिटरी फिटिंग्स तर तुम्हाला इथे सुद्धा अगदी सेम प्रीमियम ब्रँडच भेटणार आहेत. आता ही तर बघितली आपण तुमची ही पॅरेंट्स बेडरूम. पण मला माहिती आहे तुम्ही वाट बघताय ती म्हणजे तुमची मास्टर बेडरूम बघण्याची. चला तर मग आता प्रतीक्षा संपली आहे.
आता जर तुमची मास्टर बेडरूम ही 11x15 असेल तर ती मोठी झाली की नाही? कारण मास्टर बेडरूम म्हणजे आपलं पर्सनल स्पेस असतो आणि तो नेहमीच असा मोठा असायला पाहिजे, म्हणूनच तर आपल्याला जास्त कम्फर्टेबल वाटतं, आहे की नाही? आता बघा ना, इथे हा वॉर्डरोब पण किती सुंदर डिझाईन केलाय, जिथे तुम्ही आर्टिफॅक्ट सुद्धा ठेवू शकता. आणि या बेडरूम मध्ये क्रॉस व्हेंटिलेशन आहे बरं का, ते या विंडोमुळे जी खरंच खूप सुंदर वाटते आणि मस्त फ्रेश हवा येत राहणार आहे या बेडरूम मध्ये. कारण बेड सुद्धा एवढा सुंदर डिझाईन केलेला आहे. बघा ना, अगदी अपोजिट बाजूला असणार आहे तुमचं वॉशरूम, जिथे की तुम्हाला सेम प्रीमियम ब्रँड फिटिंग्स मिळणार आहेत आणि बेडरूम मध्ये अगदी फ्रेश हवा खेळतच राहावी. आणि आता मास्टर बेडरूम पण आहे, म्हणून तुम्हाला इथे सुद्धा एक सुंदर अशी अटॅच्ड बाल्कनी मिळणार आहे. बेडरूमच्या बाल्कनीमध्ये आल्यानंतर आपल्याला एक वेगळाच आराम, आनंद आणि उत्साह जाणवतो, नाही का? म्हणजे बघा ना, मी सुद्धा ऑफिसवरून घरी गेल्यानंतर आपल्या बेडरूमच्या बाल्कनीमध्ये जातो, कारण इथे मिळणारी फ्रेश हवा आणि प्रसन्नता एक वेगळाच फील देऊन जाते. म्हणजे खरंच अगदी रिलॅक्स्ड फील होतं, आहे की नाही? तुम्हालाही होत असेल ना? बघा ना, ही सुद्धा बाल्कनी अगदी तशीच मस्त आहे, स्पेशियस आणि तेवढीच सुंदर. आणि इथे सुद्धा तुम्हाला अगदी तसेच सेम फीचर्स मिळणार आहेत. भारी आहे ना हे सगळं? बघितलं तुम्ही किती मॉडर्न आणि वास्तू कंप्लायंट सुद्धा लेआउट्स आहेत हे. म्हणजेच हे सगळंच अगदी आपल्या संस्कृती आणि कल्चरनुसारच आहे. मग अशाच घरामध्ये आपल्याला आपले सणवार, उत्सव साजरे करायला किती मजा येईल. आणि नवीन घर घेणं म्हणजे सुद्धा आपल्यासाठी एक प्रकारचा उत्सवच असतो, नाही का? मग त्यामुळेच तुम्हाला हा इथे एवढा मोठा आणि स्पेशियस असा लिव्हिंग एरिया मिळून जातो आणि सोबतच हे सुंदर असं डेडिकेटेड पूजा स्पेस, जिथे गणपती बाप्पा किती सुंदर दिसत आहेत. तुम्हाला माहितीये, याच सोबत तुम्हाला हा प्रोजेक्ट सुद्धा एवढा जबरदस्त मिळणार आहे, तो सुद्धा ताथवडे सारख्या लोकेशन मध्ये, जिथे औंध-रावेत BRTS रोड आणि मुंबई-बँगलोर हायवेची सुद्धा कनेक्टिव्हिटी आहे. मग आता तुम्ही विचाराल, आपण जो हा अपार्टमेंट बघतोय, या 3.25 BHK अपार्टमेंटचा कार्पेट एरिया तरी नक्की केवढा आहे? तो असणार आहे 1116 स्क्वेअर फीट आणि याची किंमत 1.32 CR ऑल इन्क्लुसिव्ह पासून. आणि आपण सुरुवातीला जो अगदी बाजूलाच असलेला शो अपार्टमेंटचा 2.25 BHK बघितला. अहो बघितला म्हणजे तो बघण्यासाठी तुम्हाला साईट व्हिजिटला यावं लागेल ना. येत आहे ना मग साईट व्हिजिटला? कारण त्या 2.25 BHKचा कार्पेट एरिया असणार आहे 840 स्क्वेअर फीट आणि त्याची किंमत सुरू होते 97 lakhs ऑल इन्क्लुसिव्ह पासून. बघितलं किती मोठे मोठे कार्पेट्स आहेत ना? मग तुम्ही कधी येत आहे साईट व्हिजिटसाठी? काय म्हटलं, लगेच यायचंय? त्यासाठीच तर आम्ही कॅब फॅसिलिटी फ्री देतोय. आणि जर काही कारणास्तव तुम्हाला यायला जमत नसेल, कुठे बिझी असाल, तर आमचे प्रॉपर्टी एक्सपर्ट्स आहेत, जे तुमच्या घरी येऊन या संपूर्ण प्रोजेक्टची माहिती देतील. काय म्हणताय? आत्ताच माहिती हवी आहे? कॉलवरती बोलायचंय? मग हा स्क्रीनवर दिलेला नंबर आहे, त्यावरती लगेच कॉल करा आणि प्रॉपर्टी एक्सपर्ट सोबत सुद्धा बोला आणि सगळी माहिती मिळवून घ्या. आणि जर व्हॉट्सअपवरती डिटेल्स आणि ब्रॉशर्स हवे असतील ना, तर त्याची सुद्धा सोय केली आहे. ती म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप लिंक सोबत, त्यावरती क्लिक करा आणि व्हॉट्सअपवरती कनेक्ट व्हा. काय म्हटलात? तुम्हाला हे सगळं खूप जास्त आवडलंय, मग तरीही तुम्ही व्हिडिओला लाईक केलेलं नाहीये. आणि हो, आम्ही फक्त तुमच्यासाठी मराठीमध्ये एवढ्या सुंदर सुंदर प्रॉपर्टीचे व्हिडिओ घेऊन येत असतो की नाही? मग तुम्ही सुद्धा या गेट सेट ॲसेट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला हवं, ते सुद्धा आत्ताच. आणि हो, बेल आयकन सुद्धा दाबा, म्हणजे हे जबरदस्त व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील नोटिफिकेशनद्वारे. मग कधी लाईक करताय आणि सबस्क्राईब करताय? चला तर मग भेटूया अशाच नव्या प्रॉपर्टीच्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.